गेल्या काही वर्षांपासून मुंबई ठाण्यात कोळी समाजाच्या मासे विक्रीच्या व्यवसायात परप्रांतीयांनी शिरकाव केल्याचे प्रकार घडत असतानाच ठाण्यात परप्रांतीय मासे विक्रेत्यांकडून किळसवाना प्रकार घडल्याचं उघडकीस आले. एका परप्रांतीय मासे विक्रेत्यानं मासे विक्री करत असतानाच त्यांच्या पॅन्टमध्ये लघुशंका केली. हे प्रकरण ठाकरे गटाचे महेश कदम यांनी उजेडात आणल्यानंतर ठाण्यात खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर संताप व्यक्त केला जातोय. मासे विक्रीच्या व्यवसायात कोळी समाज आहे, परंतु परप्रांतीय या व्यवसायात शिरल्यानंतर अतिशय अस्वच्छ पद्धतीने हे परप्रांतीय नागरिक मासे विक्री करतात. असं असतानाही कमी किमतीत मासे मिळत असल्यानं त्यांच्याकडून मासे खरेदी केली जाते. त्यामुळं मराठी माणसाच्या या व्यवसायावरही हळूहळू परप्रांतीयांचा कब्जा वाढू लागलाय. असं असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील चंदनवाडी भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मासे विक्री करतात. एका मासे विक्रेत्याने मद्यधुंद अवस्थेत पॅन्टमध्येच लघुशंका केली. या किळसदायक प्रकारानंतर संताप व्यक्त झाला. ठाकरे गटाचे पदाधिकारी महेश कदम यांनी हे प्रकरण उजेडात आणलं. तसंच त्यांनी परप्रांतीय मासे विक्रेत्याचं चित्रीकरणही तयार केलं. त्या विक्रेत्याला त्यांनी पकडला असता तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्याने हे मासे ससून डॉक येथून आणले होते. तेथून तो चंदनवाडी परिसरात या माशांची विक्री करतो.